हा असणारा पालखी सोहळा आपल्या असणाऱ्या गावामध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि त्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ मंडळींनी ठरवलं बाबा मामांचं आगमन आपल्या पंचकृषीमध्ये होते, काहीतरी नामस्मरण घडावं या अनुषंगानं 3 दिवसाचा कीर्तन महोत्सव या ठिकाणी योजला आहे। 2 दिवस आपण श्रवण करताय कीर्तन, आज 3ऱ्या दिवशीचं कीर्तन आमचे परमस्नेही बाळासो मडांगे आले वा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आली। या असणाऱ्या कीर्तनाला महाराष्ट्रातील सर्व नामांकित दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत बरं का, इम्पोर्टेड बरं का, सगळे लांबून लांबून मागावले, इथलं एकही नाही। आमचे मृदुंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपारायण पुरंदर तालुक्याचं वैभव अतिशय गोड ज्यांचा मृदुंग आहे बरं का, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये टाळ्या वाजवा एकदा त्यांच्याकरता, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा मृदुंग असतोय ते आदरणीय हरिभक्तीपारायण प्रथमेश महाराज शिंदे गुरुजी, आदरणीय गुरुजींची गोड अशी उपस्थिती आहे। आपले दौंड तालुक्याचं भूषण आदरणीय हरिभक्तीपारायण युवा कीर्तनकार राहुलजी महाराज राजगुरू गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत। पुरंदर तालुक्याचं वैभव आदरणीय हरिभक्तीपारायण आमचे बर्डे महाराजांची या ठिकाणी गोड अशी उपस्थिती आहे बरं का। त्यानंतर आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आपल्या मांडवगणचे या ठिकाणी असणारे सुतार महाराज रामचंद्र महाराज सुतार आदरणीय महाराजांची गोड अशी उपस्थिती आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्या असणाऱ्या गावामधील सर्वच भजनी मंडळ, परिचय नाही बरं का, पण तुमची माफी मागतो बरं का, आता परिचय होईल, आलोय म्हणजे परिचय होईल, तुम्हा सर्वांची माफी मागून या। आमचे मामा सुद्धा या ठिकाणी मामा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, मामांना सुद्धा धन्यवाद। सर्वच मंडळी तुम्ही मोठ्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। यानंतर या असणाऱ्या बग्ग्याचे पालखी सोहळ्याचे प्रमुख कारभारी त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आणि आपल्या सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन। मस्तक हे पायावरी रामचंद्र महाराज बरं का, मला आवर्जून एक गोष्ट सांगायची बरं का, या गावानं या गावात